श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा कन्या राशीसाठी कसा ठरणार? नोकरीमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? व्यवसायातील अडथळे दूर होतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे यश मिळेल का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? प्रवासातून लाभ मिळेल का? भाग्याची साथ कितपत मिळेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नियोजन, मेहनत आणि सकारात्मक बदलांचा ठरण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे आता गती घेतील. तुमच्या विचारपूर्वक निर्णयांमुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या शिस्तप्रिय आणि जबाबदार स्वभावाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल आणि घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन लोकांशी ओळखी होतील. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. या काळात घाई न करता प्रत्येक निर्णय शांतपणे घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील आणि तुमच्या मेहनतीची योग्य दखल घेतील. बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची शक्यता काही जणांसाठी निर्माण होऊ शकते. सरकारी कामे किंवा कागदपत्रांशी संबंधित कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास मोठा फायदा होईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींची खात्री करा. स्पर्धकांमुळे काही अडथळे येतील, पण तुमची बुद्धिमत्ता आणि नियोजन त्यावर मात करेल. महिन्याच्या शेवटी एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास दीर्घकालीन यश मिळेल. मेहनतीचे फळ निश्चित मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा काळ हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. घरातील काही गरजांवर खर्च होऊ शकतो, पण तो योग्य कारणासाठी असेल. बचतीकडे विशेष लक्ष द्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कर्ज घेणे किंवा देणे यामध्ये सावधगिरी बाळगा. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य जाणवेल. पैशांबाबत शिस्त आणि संयम ठेवल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण या काळात प्रेमळ आणि शांत राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. जुने मतभेद दूर होतील आणि संवाद अधिक सकारात्मक बनेल. पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा शुभ समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रम घरात होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. तुमच्या संयमी स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मताचा आदर करेल. एकी आणि विश्वास यामुळे घरात समाधानाचे वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा काळ गोडवा आणि विश्वास वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्याने नात्यातील गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकत्र घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. छोटा प्रवास किंवा एखादा विशेष कार्यक्रम नात्यात नवीन आनंद निर्माण करेल. संशय आणि राग यापासून दूर राहा. परस्पर आदर आणि विश्वास यामुळे नाते अधिक मजबूत बनेल. महिन्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला राहील, मात्र नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खा. भरपूर पाणी प्या. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा करा. जुने आजार असतील तर वेळेवर तपासणी करून घ्या. महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लहान-सहान त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे आरोग्य उत्तम राहील. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती करता येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, मुलाखत किंवा सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी कराल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. मित्रांसोबत अभ्यास करताना योग्य वातावरण निवडा. आत्मविश्वास वाढेल आणि मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. भविष्यातील मोठ्या यशाचा पाया या काळात तयार होईल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील आणि त्यातून लाभ मिळेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा फायदा होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सकारात्मक विचार आणि संयम यामुळे अनेक संधी मिळतील. महिन्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळू शकते. प्रयत्न आणि नशीब यांच्या एकत्रित साथीतून हा काळ समाधानकारक ठरेल. उपाय. दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा, दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एकूण कन्या राशीसाठी हा पंधरवडा नियोजन, मेहनत, आर्थिक सुधारणा आणि कौटुंबिक समाधान घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल. योग्य निर्णय, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि सकारात्मक बदल घेऊन येईल. धन्यवाद.